I want to be a perfect Harini. हरणी Yeah, housewife. गृहिणी That's that, Jay. करेक्ट. आलो आलो. Oh my God, किती काम आहेत. माझ्या आयुष्यात सगळं मस्त आहे. फक्त 2 गोष्टी रिप्लेस करायला हव्या. एक म्हणजे हिचं गरिबीचं प्रेम आणि दुसरं म्हणजे मामाची भीती. कोण आहे? मामा! दादा, मामा, मामा, व्हॉट अ सरप्राईज. जय जय पाय पाड पाय पाड. हॅलो. गड्या गड्या तू लपून वासंती. वाव वाव. दादा, कोणीतरी आहे तिथं. पाण्याच्या तळाशी या रहस्यमय कादंबरीच्या पान नंबर 35 वर सेम घडतं. नायक इथे बसलेला असतो, मागे स्विमिंग पूल असतो आणि काय झालं दादा? रोकड्या, तुझ्या रहस्य कथेचा रेफरन्स पुन्हा दिलास ना, सगळ्या रहस्य कथा होळीत टाकीन आणि त्याच्याबरोबर तुलाही त्यात टाकीन. कळलं ना? दादा. कोण आहे इथे? तू आहेस, मी आहे आणि जय. कळलं ना? हा, मी. जय, आय एम व्हेरी हॅपी, व्हेरी हॅपी. थँक्यू थँक्यू. अरे, मी 15 वर्षापूर्वी जेव्हा दुबईत गेलो ना, त्यावेळी तू हाफ पॅन्टीत होता आणि आता फुल पॅन्ट. मामा, पण तू असा अचानक? अरे, मी कळवून येणार होतो कळवून, पण हा रोकड्या म्हणाला आपण डायरेक्ट जाऊ आणि सरप्राईज देऊ म्हणून. कोण ओरडलं? कोण ओरडलं आता इथे? अरे मामा कसा काय आलाय? तुला काही अक्कल? कोणीतरी आता नक्की ओरडलं. कोण नाही? झाड. झाडं ओरडतात? हा, ग्लोबल वॉर्मिंग. ग्लोबल वॉर्मिंग मुळे झाडं ओरडतात. त्यांना ऊन सहन होत नाही ना, म्हणून ओरडतात. काही काय सांगतो? आमच्या दुबईत केवढं ऊन असतं, आमच्या इकडची झाडं नाही ती ओरडत. ओरडत असतील पण ते अरबी भाषेत ओरडत असतील, म्हणून तुम्हाला कळत नसेल. मला अरबी भाषा कळते आणि आता कोण ओरडलं ना तेही मला कळलंच पाहिजे. कोण ओरडलं आता? मामा, मामा, भारत आता बदललाय मामा. एक मिनिट. हे कोणाचं नवीन झाड? जय, तू दरवाजा उघडायला बाहेर आला आणि बाहेरच थांबलास. अय्यो, आपल्याकडे गेस्ट आले. कपडे, कपडे, भांडी, पडदे, उषा, सगळं वर काढून ठेवलंय. केवढं सगळं आज तुला धुवायचंय. हो ना? अय्यो, थ्रिलिंग, सगळं वर ठेवलंय. वर वर, लवकर लवकर. थ्रिलिंग, थ्रिलिंग. येस येस येस. दादा, फोटो मध्ये होती ती ही दिसत नाहीये. कोण आहे ते खडसावून विचारा. जय, काय प्रकार आहे हा? कोण आहे ही? मोलकरीण आहे या घराची. मोलकरीण तुला डार्लिंग म्हणते बाळा? ती तशी मोलकरीण नाहीये मामा. मग कशी कशी मोलकरीण आहे? ती मोठ्या एजन्सी मधून आलेली हाऊसवाईफ. कीपर, हाऊस कीपर आहे. हाऊस कीपर? भारत बदललाय मामा. आता या बदललेल्या भारतामध्ये जर हाऊसकीपर तुला डार्लिंग म्हणत असेल
तर तुझी बायको काय तुला गडी म्हणते का रे? गडी नाही गडे. कोण आलंय गडे आपल्याकडे? दादा दादा मामा वासंती वासंती मामा. नमस्कार करते हा. अष्टपुत्रा सौभाग्यवती भव. सुलू ताईची सून अशी चिखलानं माखलेली. मडबात. मामा मडबात घेत होते आयुर्वेदिक. मडपात. पण मडबात तर चिमण्या घेतात ना. चिमण दरवेळेस तुझं ज्ञान पाजळलं पाहिजे असं नाहीये. वासू No. तू चेंज करून घेतेस? इथे नको वर कर चेंज. मामा तू मस्त आराम कर, मी तुझ्यासाठी चहा नाश्त्याची सोय करतो. तू इशिकाला सांगतो. कोण? इशिका बाई हाऊस वाईफ ए! कीपर हाऊस कीपर. तुम्ही बसा. तुम्ही खाण्याची सोय करतो आम्ही. तुम्ही बसा, आम्ही आलोच. चला चला. हाऊस कीपर झाल्या म्हणून मोलकर्णींची नावं एवढी मॉडर्न कशी होते? तेच तर ना दादा, भारत एवढा बदलत असतो का हो? तुम्हाला सांगतो नक्की काहीतरी झोल आहे. गप्पा बस. सोड 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 सोड. किती जोरात हात दाबलास माझा. त्या रोकडेचा गळा नाही सापडला ना म्हणून. बरं हिरू कुठे आहे? मामाच्या पुढच्या प्रश्नाची तयारी करण्यासाठी बाहेरच थांबलाय. बरं जा जा चेंज करून घे आम्ही चेंज आलेच. करून घे. आणि कधीही हॉटस्टारवर. लपून राहा गड्या गड्या तू लपून राहा. आ? दादा दादा आता एक उघडा पुरावा इकडनं पळत जाताना पाहिला, निसटला. आय हाय त्यात मान निसटली माझी. रोकड्या अजूनही सुधार, नाहीतर आयुष्यभरासाठी तुझी मान अशीच अडकावून ठेवे. दादा बुचकळ्यात पडला राघूच्या पान नंबर 35 ला सेम. आ मान मोकळी झाली अरे दादा. जय कुठे गेलाय हा? हा जय कुठे गेलाय? 49 50 51 50. नो वे जय. या टाइमला मी तुला फॉरगिव्ह करणार नाही. तू पुन्हा मला लाय केलास. पप्पांना कळलं तर काय होईल? तुझ्या पप्पांना कळेल तेव्हा कळेल. जर मामाला कळलं तर काय होईल ह्याचा विचार कर. त्याचा तू आधी थिंक करायला हवं होतस. तुझा सख्खा मामा असताना तू मला ऑर्फनेज म्हणून सांगितलंस. तू त्याच्याशी सुद्धा खोटं बोललायस. यू फॉरगेट मी जय. यू आर अ चीटर. आधीच तू माझं काही ऐकत नाही. पप्पांना भेटायला ये म्हटलं तिथेही येत नाही, आणि इथे तुला कसं टॉलरेट करू जय? ईश ईश तुला सगळं हवं तसंच मी करेन सगळं. फक्त एक शेवटची संधी दे ना मला प्लीज. लास्ट चान्स लास्ट चान्स. तू जर मला आता सोडून गेलीस ना जाणारच आहे. तर मग मला आत्ताच्या आत्ता आत्महत्या करावी लागेल. मीन सुसाईड. हो सुसाईड करावं लागेल. सुसाईड. आणि जर मी या तरुण वयात गेलो ना तर मग माझा आत्मा भटकेल. आत्मा. सोल सोल माझा सोल भटकेल. नो नो जय नो प्लीज. सोड मला. हा मरून जाऊ दे. आणि माझ्या आत्महत्येचा चॉईसही तूच सांग. सांग सांग ना. उंदराचं औषध, सिलिंग फॅन, रेल्वे ट्रॅक नको. त्यापेक्षा खिडकीतूनच उडी मारतो. नो नो प्लीज गेट डाऊन जय. प्लीज गेट डाऊन. ओके करते मी तुला फॉरगिव्ह, बट दिस इज लास्ट टाइम. ओके प्लीज डोंट लाय अगेन. नाही नाही ठीक आहे, मी मामा असेपर्यंत होईन हाऊसकीपर. आय लव्ह यू. हा आय लव्ह यू. लव्ह यू टू. जय हो मी नाही मामा. मामा. अरे तिथून. काय आहे दादा, कोणीच कसं ओ देत नाही. हा अरे काय चाललंय जय? सगळे कुठं आहेत? सुनबाई कुठं आहेत? बाळ कुठं आहे? कुठलं बाळ? आ? अरे तुझं बाळ कुठं आहे? अच्छा 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 माझं बाळ. माझं बाळ हे बेबी सिटिंग. इतक्या लहान वयात? भारत केवढा बदललाय मामा. नाही नाही ते सगळं ठीक आहे, पण घरामध्ये बाळाचे कपडे नाहीत, खेळणी नाहीत. खरं तर घरामध्ये बाळ असल्याचं काहीच लक्षण नाहीये दादा. आहे ना वर कपाटात आहे. काय बाळ? नाही 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 म्हणजे कपडे बिपडे खेळणी बिळणी. कसं आहे मामा, मुलांना सगळं एकदम दिलं ना की ते बिघडतात असं बाल मानसशास्त्र सांगतं.
त्यासाठी बाल मानसशास्त्र कशाला पाहिजे? आम्हाला दिसतंय ना, लहान वयात खूप काही मिळाल्यानंतर मुलं किती बिघडतात ते. शटअप रोकड्या. ते काय नाही, आत्ताच्या आत्ता बाळाला घेऊन ये. ओके. वासंतीला सांगतो बाळाला आणायला. बाळाची आई वासंती. वासू वासू वासू. दादा झोल आहे. एक्साइटेड आहे रे तो. अब- जयचा मामा आलाय म्हणजे जयच्या बायकोबद्दल विचारणार, मुलाबद्दल विचारणार. बायको विरू, रेडी आहे. विरू, मुलाचं काय? विरू, मामाला माझा आणि जयचं मूल हवाय. कसं जन्माला घालू आता? रिलॅक्स रिलॅक्स, काहीतरी करू आपण. तुला मी सांगते, हे सगळं आपल्या अंगाशी येणार आहे. अंगाशी आलं ऑलरेडी. ऐक ना, आपण एक काम करूयात. आपण एक काम करू. हे बघ गप्प बस जरा, मला विचार करू दे. शी. हे, रामकिसन रामकिसन. रामकिसन अरे भैयाजी का हो बिरू बाबू? काय हो, विरूचं बिरू करतो, मला ते आवडत नाही. आज कैसन आना हुआ यहाँ? जरूरत हाँ? जरूरत खींच लाई है देव बाबू. सावकाश. हो का? आपका बचुआ चाहिए हमें. हा बिटवा हमरा बलराम. हाँ. का है? काय फोटोजेनिक चेहरा आहे, काय स्माइल आहे. नहीं आपकी नहीं, आपके बेटे की. हा हा. मी त्याला पहिल्यांदा पाहिलं ना, तेव्हाच माझ्या लक्षात आलं होतं याचा चेहरा क्लिक होणार. हा, आणि म्हणूनच एका ऍड एजन्सीची मी याच्याबद्दल बोलले, तर त्यांनी एका सनस्क्रीन लोशनच्या ऍड साठी याला घेऊन यायला सांगितलंय. आज आता ताबडतोब. घेऊन जाऊ. यांना घंटा काही कळलेलं नाही बहुतेक. सूटी. टीवी पे आएगा आपका बचुआ. हमरा बलराम टीवी पे आएगा. त्यांच्या अख्ख्या खानदानात व अक्षर बँड आहे बहुतेक. कपडे. हमरा बलराम अमिताभ बच्चन बनेगा. एक मिनिट में कपड़ा बदल नाही के नाही आती नाही हूँ. तुम्ही कशाला येताय? कसं आहे? उसका क्या है? अहो आई बाबांना अलाउड नाहीये तिकडे. हाँ. काहे? अहो लहान मुलं आई बाबांना पाहून बुजतात. हाँ, वो बुझ नहीं, परफॉर्म नहीं कर पाएगा, मतलब हाँ. एक्टिंग नहीं कर पाएगा. आप एक काम करो, ई पैसा ले लो. हाँ? ई का मेहनत आना है. हाँ? तनी घूम फिर कर आओ. आम्ही रात्री आणून सोडूत त्याला. हाँ, हाँ, हाँ. वो काहे ना बीरू बाबू, हाँ. हमरे बलराम की कुछ आदतें हैं. आदतें. धरणा त्याला किती रडतंय ते. बस रे. मला अजिबात आवडत नाही लहान मुलं. हो ना, आहे तर एवढीच टीसभर लाड किती बघ त्याचा. हो ना. आमचे पण लाड होत नाही तेवढे. तुला चल नको आता. का? आयला हे झोलर बाळ घेऊन चाललेत. खरं खुरं बाळ काहीतरी लफडं दिसतंय यार. जय, बायको कुठं आहे तुझी? बाळ कसं आलं नाही अजून? बाळ अजून सापडलं नसेल ना. बाळ सापडलं नसेल म्हणजे तुझ्या बायकोला माहित नाही बेबी सिटिंग कुठे चालतं ते? म्हणजे मला असं म्हणायचं की तसं नाही मामा. ऍक्च्युली ना ते मोबाईल बेबी सिटिंग आहे. मोबाईल बेबी सिटिंग. दादा हा, म्हणजे ते सतत जागा शिफ्ट करत असतात. कधी हिअर कधी देअर. करेक्ट. म्हणजे कधी गार्डन मध्ये, कधी म्युझिकल लायब्ररी मध्ये, किंवा कधी झू मध्ये. झू? हो, म्हणजे लहान बेबीजच्या हेल्थला फ्रुटफुल ठरेल अशा ठिकाणी ते जागा शिफ्ट करतात. दादा हिची भाषा समजून घेण्यासाठी आपल्याला वेगळी डिक्शनरी लागेल नाही? गपरे. जय, असं पण बेबी सिटिंग असतं? हा. बघ ना मामा, भारत किती बदललाय. अरे पण मग तिकडे फोन करून विचार ना, आज कुठे आहे म्हणावं बेबी सिटिंग? ते वासंती